माथेरान, ज्याला महाराष्ट्राचं ऑटोमोबाईल हिल स्टेशन सांगितलं जातं आणि हे भारताचं सगळ्यात लहान हिल स्टेशनमधून एक आहे. माथेरान मुंबईवरून 90 किलोमीटर, पुणेवरून 120 किलोमीटर अंतरावर आहे. माथेरानमध्ये फिरायला 40पेक्षा जास्त जागा आहे, ज्यामध्ये 2 पार्क, 4 मंदिर आणि एक रिस्की जागासुद्धा आहे. आणि जर तुम्ही येणार असाल माथेरानमध्ये तर मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार. माथेरानमध्ये बेस्ट प्लेस कोणती असेल, फिरायला केव्हा यायचं, कुठे राहायचं, काय खायचं आणि कोणकोणत्या पॉईंटवर फिरायला जायचं. तर चला आपण सुरू करूया. माथेरान जायला सगळ्यात पहिले तुम्हाला यावं लागेल नेरूळ रेल्वे स्टेशनवर. जसंही तुम्ही बाहेर निघाल तुम्हाला मिळून जाईल टॉय ट्रेन, पण पावसाळ्याच्या दिवसात टॉय ट्रेन बंद असते. ऑक्टोबरपासून चालू होईल आणि नेरूळवरनं तुम्हाला शेअरिंग इको मिळून जाईल. पर हेड 100 रुपये आहे आणि लहान मुलांचे 50 रुपये आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. फायनली आपण पोचलो आहे माथेरान आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत. तुम्ही इथे याचा प्लॅन करत असाल तर व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग जाणून घेऊया. आपण फायनली माथेरानला पोहोचलेलो आहे आणि पोहोचून झाल्यानंतर बाईक पार्किंगसाठी आलेलो आहे. आपण बाईक आपल्या ज्या होत्या त्या या ठिकाणी पार्क करून दिलेली आहे. बाईक, कार आपल्याला इथेच पार्क करावी लागते आणि पार्किंगसाठी आपल्याला खूप सारा स्पेस मिळून जातो इथे आणि इथून आपल्याला पायी जावं लागतं. चला मित्रांनो, आता माथेरानमध्ये एंट्री करूया आणि इथे आहे तिकीट घरसुद्धा, जे की पर हेड 50 रुपये आहे आणि लहान मुलांसाठी 25 रुपये चार्जेस आहेत. रेनकोट जर आणला नसेल घरून तर 50 रुपयाचे 2 आहेत. पाऊस नसला तर तुम्ही बाय करून घ्यायचे, नाहीतर पाऊस झाल्यानंतर 100 रुपयाचा एक पीस मिळतो. इथून आपल्याला माथेरान मार्केटपर्यंत जायचं असतं. त्यासाठी आपल्याला ऑटो रिक्षा मिळते, घोडागाडी मिळते, घोडा मिळतो आणि टॉय ट्रेन ती 9 ते 5 वाजेपर्यंत चालू असते. आणि इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते टॉय ट्रेन जी उभी आहे. इथनं 9 वाजता ती टॉय ट्रेन जात असते. आपण थोडं डिले झालं आणि आपला तिकीट आहे तो आपण नाही घेतला आहे, कारण की टॉय ट्रेनचा वेळ झालेला आहे. आता टॉय ट्रेन निघणार आहे, पण इथे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळाली टॉय ट्रेन, जी थोडा वेळसाठी उभी होती. म्हणून आपण थोडा मस्ती वगैरे खूप सारी केली आणि थोडे फोटोशूट वगैरे सुद्धा केले आणि खूप एन्जॉय वगैरे केला. आणि टॉय ट्रेन जी आहे ती हळूहळू जात आहे आणि आपण इथून पायी जाणार आहोत, कारण की पुढची जी टॉय ट्रेन आहे त्याला अजून वेळ लागणार आहे. तोपर्यंत तर आपण पोहोचून जाऊ. आणि हे बघा, मित्रसुद्धा खूप एन्जॉय वगैरे करत आहे, टॉय ट्रेनसोबत पळत येत आहे. जे की आपण पळत गेलो तर टॉय ट्रेनपेक्षा पुढे निघून जाऊ, अशी ती हळूहळू जात असते. पण आपण जर इकडनं पायी जात असेल, जर पायी जाण्याची ॲडव्हेंचरची मजा आहे. फायनली 15-20 मिनटं चालून आपण पोहोचलो आहे माथेरान रेल्वे स्टेशन इथे. आणि मित्रांनो, इथलं वातावरण जे आहे ते खूप थंडगार आहे. थोडं पावसासारखं वातावरण होतं आणि थोडं ऊन पडत आहे. तर हे बघा, हे आहे माथेरान मेन मार्केट. इथे तुम्हाला रेस्टॉरंट, हॉटेल मिळून जाईल. इथे ATMची सेवासुद्धा उपलब्ध आहे. जर तुम्ही कॅश वगैरे नाही आणलं तर तुम्ही ATMमधून काढू शकाल. जर तुम्ही लहान मुलांसोबत येत असाल तर इथे गेम झोनसुद्धा आहे, जे की पर गेम 50 रुपये चार्जेस आहेत. जर तुम्हाला गार्डनमध्ये फिरायचं असेल तर गार्डनसुद्धा मेन मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तो खूप सुंदर आहे आणि पावसाळ्यात दिवसात तर खूपच सुंदर वाटतो. खंडाळा पॉईंट हा माथेरान आपल्याला जो मिळून जातो आणि तो बघूया आपण. हॉर्स राईड वगैरे असते किंवा ऑटो राईड आहे. मित्रांनो, माथेरानमध्ये 40पेक्षा जास्त पॉईंट आहे. फिरायला पण 1-2 दिवसात पूर्ण नाही होणार. जर तुम्ही एका दिवसासाठी येत असाल तर तुम्ही जास्तीत जास्त 5-7 पॉईंट एका दिवसात करू शकतात. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोहोचलो आहे, तेच म्हणजे खंडाळा पॉईंटपर्यंत. आणि इथे यायला आपल्याला फक्त मोजून 2 मिनिटं लागलेले आहे. जे की हे बघा, त्याचा जो व्ह्यू वगैरे मिळतो आपल्याला, तो समोरचे डोंगर वगैरे आपल्याला दिसत होते, तेच खंडाळाचे डोंगर होते. म्हणून या पॉईंटला खंडाळा पॉईंट असं नाव पडलेलं आहे. आणि हा जो
याची उंचाई बघितली, समुद्र सपाटीपासून जर बघितली तर 1925 फूट उंच एवढे आहे. हे बघा, ते तुम्ही बोर्ड तर बघितलाच, जे की आपण आता निघालो आहे तेच म्हणजे अलेक्झांडर पॉईंट. आणि अलेक्झांडर पॉईंट जर बघितलं आपण तर इथनं खूप दूर नाही येतो, तोच म्हणजे 0.5 किलोमीटर म्हणजेच अर्धा किलोमीटर आहे. तर आपण जाऊया आता. आणि तिकडे जाताना आपल्याला हा असा घनदाट जंगल मिळत असतो, तो की तुम्ही बघू शकता खूप जास्त आहे. पण हे असं हे नाही आहे की तुम्ही सोलो आलात तर काय तुम्हाला प्रॉब्लेम वगैरे होतील. काय म्हणायचं तुम्हाला? असं वाटतं आहे की सगळे पॉईंट कव्हर करू, पण करू आपण जितके होतील तितके तरी करू. कारण की इथं म्हणजे लिटरली एक 30 पेक्षा जास्त पॉईंट आहेत आणि ते आपल्याला बघायला भेटतात. आणि सर्व पॉईंट आपण कवर नाहीच करू शकत. जर सर्व पॉईंट जरी कवर करायचे म्हटले तर आपल्याला कमीत कमी हॉर्स राईड किंवा काहीतरी ऑटो राईड करावे लागतील. आणि आपल्याला इथं कमीत कमी 2 दिवस तरी स्टे करावा लागेल. तर मग चला जाऊया अलेक्झांडर पॉईंटकडे आणि तिथून आपला जो व्ह्यू आहे ते बघूया आणि एन्जॉय करूया. इथे आल्यानंतर आपल्याला एक सुंदर अशी गोष्ट वाटते आहे, तीच म्हणजे आपण जिथनं इंटर होतो तिथनं सगळीकडनं आपल्याला बोर्ड वगैरे मिळून जातात, जे की आपण बघतो की कुठे आहे किंवा कसं जाता येईल आपल्याला. तेच त्याचे किलोमीटरसुद्धा अंतरसुद्धा लिहिलेलं आहे, जे की आपल्याला कळेल की एवढं अंतर आहे की आपण कवर करू शकतो की नाही करू शकत. असं नाही आहे की तो पॉईंट खूप दूर असेल आणि तिथे काही आपल्याला माहितीच नाही तर आपण जायचं की नाही जायचं, या अशा गोष्टी नाही होणार. जे तुम्ही आला सोलो ट्रिप जरी केली तर खूप एन्जॉयफुल होणार आहे तुमच्यासाठी. आणि असं तुम्हाला बॅड फील नाही होणार की माझा जो पॉईंट होता जो मला माहिती नव्हता, इतका जवळ असून मी जवळून फिरून आलो पण तिथेपर्यंत पोचलो नाही, या अशा काही तुमच्या अडचणी असतील त्या होणार नाही. ही गोष्ट चांगली वाटली आहे. हे बघा मित्रांनो, फायनली आपण पोचलो आहे, तेच म्हणजे अलेक्झांडर पॉईंटवरती. आणि अलेक्झांडर पॉईंटवरती पोचल्यानंतर त्याचा व्ह्यू वगैरे बघा. आणि अलेक्झांडर हा पॉईंट समुद्र सपाटीपासून 2569 उंचीवरती आहे. आणि कॅप्टन अलेक्झांडर या नावावरूनच या पॉईंटला अलेक्झांडर पॉईंट असं नाव दिलं गेलं. आणि त्याचा व्ह्यू वगैरे तुम्ही बघू शकता. फ्रान्सचा जो अलेक्झांडर पॉईंट आहे तो आपण कव्हर केला आहे आणि त्याचा सिनेमॅटिक व्ह्यू सुद्धा तुम्ही एन्जॉय केला आहे. तसंच आपण तिथनं आता निघालो आहे आणि तेच पुढे जातो आहे, तेच म्हणजे रामबाग पॉईंट. तुम्ही घोडासुद्धा घेऊ शकता. 5 पॉईंट एन्जॉय करण्यासाठी 600 रुपये चार्जेस आहे आणि ते आपल्याला 1.5 तासात पूर्ण कव्हर होतं. आपण अलेक्झांडर या व्ह्यू पॉईंटपासून मोजून 3-4 मिनटं झालेत पायी आलो. आणि त्यानंतर आपल्याला पुढे मिळून गेलेला आहे तेच म्हणजे रामबाग पॉईंट. आणि रामबाग पॉईंट जो आहे तो आपल्याला इथनं लेफ्ट घ्यावा लागेल. आणि रामबाग पॉईंट जो होता तो करून झाला आहे आपला. आणि तुम्ही बघितला त्याचं सिनेमॅटिक व्हिडिओ आणि त्याचा व्ह्यू पॉईंट कसा वाटला तुम्हाला. आणि तिथून आपल्याला परत पुढे जायचं आहे. लिटिल चौक पॉईंट जो आहे तो पुढे मिळणार आहे आपल्याला आणि तो बघायला आपण इथनं जाऊया. लिटिल चौक पॉईंट इथनं 0.7 किलोमीटरवर आहे. तर फ्रेंड, जे की रामबाग पॉईंट जो होता त्याच्यापासून आपण थोडंसं पुढे आलो. लिटिल चौक पॉईंट जो आहे तो आपल्याला एक 5 ते 10 मिनिटाच्या टायमाने मिळाला. लिटिल चौक जो पॉईंट आहे हा 2576 फूट एवढा समुद्र सपाटीपासून उंचावरती आहे. आणि आपल्याला जे धरण वगैरे दिसायला मिळतं आहे ते धरणाचं नाव आहे मोरबे धरण. लिटिल चौक पॉईंट तो आपण कव्हर केला आहे आणि त्याचं सिनेमॅटिक व्हिडिओ वगैरे त्याचा तुम्ही एन्जॉय तर घेतलाच आहे. फायनली बिग चौक पॉईंटपर्यंत पोहोचलो आहे आपण. आपल्याला इथनं थोडंसं आतमध्ये जावं लागतं, जे की लिहिलेलं आहे इथे 2 मिनिटाचा रस्ता.
तेच म्हणजे त्याच्यावरती लिहिलेलं सुद्धा आहे डोंट मिस पॉईंट. तर तो बघायला जाऊ आपण. बेलविडियर पॉईंटपासून आपल्याला बघायला मिळतं ते मोरबे धरण आहे ते, आणि प्रबळगड आणि कलावंत इंदूर. फायनली आपण पोचलो आहे तेच म्हणजे चारोलेट लेकपर्यंत. आणि इथे आल्यानंतर आपल्याला पाऊस चालू झालेला आहे आणि पावसात इथं फिरावं लागतं आहे आणि त्याच्यामुळे तो फोग वगैरे आलेला आहे, तुम्ही बघू शकता. फ्रेंड्स, खूप पाणी यायला चालू झालेलं आहे आणि आपण फायनली पोचलो आहे. तेच म्हणजे हे बघा तलाव, ती सुंदर आणि ब्युटिफुल आहे. तर बघू शकता. आणि पाणी जो आहे तो खूप जोरजोरात यायला लागलेला आहे आणि त्याच्याचमुळे त्याचा जो फोग वगैरे आहे त्याच्यामुळे जो बॅकग्राऊंड व्ह्यू मिळतो आहे आपल्याला तो काही चांगला मिळत नाही आहे. पण बघू शकता तुम्ही, कसं वाटतंय तुम्हाला. चारोलेट लेकचं धरण बनवलेलं आहे आणि त्याच्यावरून पाणी फॉल होताना दिसतं आणि खूप सारे लोक इथे आल्यानंतर खूप सारा एन्जॉय वगैरे करतात. आपण किंग जॉर्ज पॉईंट जो आहे तो बघायला जातो आहे आणि आशा करतो की हे धुकं वगैरे आहे किंवा याच्यामुळे तो व्ह्यू दिसायला पाहिजे. असं क्या देख के आए हो आप? इतना अच्छा व्यू है कि कुछ दिखाई नहीं दे रहा. नो व्यू, ओनली रिव्यू. मित्रांना तर बघायला नाही मिळाला, पण आपल्याला बघायला मिळून गेलेला आहे, जो की 2 मिनिटासाठी का होईना पण खूप सुंदर आणि ब्युटिफुल असं व्ह्यू वाटतो आहे. हनीमून पॉईंट छोटासा आहे पण खूप सुंदर आहे. असं म्हटलं जातं की माथेरानला आल्यानंतर 4-5 पॉईंट आहे ते दिवसात आपण कव्हर करू शकतो, पण तुम्ही पाहिलं आपण खूप सारे पॉईंट कव्हर केले आणि एन्जॉय केला आहे. फायनली आपण आलो होतो माथेरान या ठिकाणी आणि माथेरान इथे आल्यानंतर कसं आलोय आपण ते तुम्ही सगळं बघितलंच आहे आणि इथून आपण किती व्ह्यू वगैरे कव्हर केले आहे ते सगळं बघितले आहे. तसं बघूया आपण अजून. आता हा जो ब्लॉग आहे आपला हा इथे समाप्त करूया आणि असं पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. बाय बाय.